ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सेविष्यते सेविष्येते सेविष्यन्ते सेविष्यसे सेविष्येथे सेविष्यद्वे सेविष्ये सेविषावहे सेविषामहे। ज्याप्रमाणे सेव धातू लट वर्तमान काळामध्ये चालतो त्याचप्रमाणे भविष्य काळातही चालतो. फक्त काही धातूला आपण इष्य जोडतो. सेव सेविष्यते तसं इष्य कुठे कुठे जोडतो ते आपण आज पाहणार आहोत. आणि स्यती स्यती जोडण्याचे धातू कमी आहेत. इष्यती सगळीकडे जोडतो. जसं आपण पठमध्ये पठिष्यती हसिष्यती वदिष्यती भरपूर ठिकाणी इष्य येतं, थोड्याच ठिकाणी स्यती येतं. तसंच भूतकाळात भविष्यकाळात आत्मनेपदामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी इष्यच येतं. मग त्याचे आपण आता रूप पाहूया. पहिलं या पाठातील धातू पाहूया. स्पर्ध. त्याचं वर्तमान काळातलं रूप होईल स्पर्धते. पठ सॉरी सेव सेवते. आणि भविष्य काळातील रूप होईल इष्य लागणार स्पर्धिष्यते. म्हणजे काय? स्पर्धा करणे. शंक. पुढचा धातू आहे शंक. शंक. शंक शंकते. शंक शंकते. शंकते. शंक शंकते म्हणजे काय? शंका करणे, शंका घेणे. त्याचं होईल शंकिष्यते. शंकिष्यते. ओके. मग काय होते? फक्त इष्य लागतं आहे, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढे आहे धातू चेष्ट. चेष्ट चेष्टते म्हणजे काय? हालचाल करणे. चेष्टते. त्याचं भविष्य काळातलं रूप काय होईल? चेष्टिष्यते होतंय का? हो. चेष्टिष्यते म्हणजे काय? चेष्टा करणे, हालचाल करणे. मराठीतली चेष्टा वेगळं आहे बरं का. साताऱ्याकडचे लोक म्हणतात चेष्टा करतोय म्हणजे मस्करी करतोय, तो अर्थ नाही. चेष्टा म्हणजे हालणे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा येतं 3ऱ्या अध्यायात, सदृशम चेष्टते स्वस्याहा प्रकृतेर अपि प्रकृतेर ज्ञानवान अपि. ज्ञानी पुरुष सुद्धा स्वतःच्या स्वभावानुसार वर्तन वागणूक चेष्टा करतो. सदृशम चेष्टते. बघा चेष्टतेच धातू आलेला आहे. 3ऱ्या धड्यामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये श्लोक येतो, सदृशम चेष्टते स्वस्याहा प्रकृतेर्ज्ञानवान अपि प्रकृतीम यांती भूतानी निग्रह किम करिष्यती. निग्रह कसा करणार? ज्ञानी झाला म्हणजे एका दिवसात सगळा तो चांगला होतो का देवासारखा? नाही, त्याला सुद्धा वेळ लागतो. तो स्वतःच्या प्रकृती स्वभावानुसार वागतो है ना. जसं उदाहरण दिलेलं आहे, एक झाड आहे आणि झाडाला पान आहेत. मग झाडाला पानं आल्यानंतर वारा आल्यानंतर काय होतं? पानं हालतात. वारा निघून गेल्यानंतर तरी पण पानं थोड्या वेळ हालतात. किंवा सुंदर उदाहरण दिलेलं आहे रथाचं आणि सॉरी मडकं बनवायचं. कुंभार आणि रथाचं. कुंभार काय करतो? मडकं बनवण्यासाठी हाताने तो चक्र फिरवतो, चाक फिरवतो आणि मडकं उचलून घेतो, तरी पण चाक काय होतं? फिरत राहतं. तसं ज्ञानी पुरुष सुद्धा, त्याला कळालं मी ब्रह्म आहे, सगळं जगत ब्रह्म आहे, आपण सगळे देवाचे स्वरूप आहोत, तर लगेच एका दिवसात बदलतं का सगळं? नाही बदलत.
त्याला वेळ लागतो. चेष्टते, सदृशम चेष्टते, याच्यावरून विषय निघाला. चेष्टा करणे. कृप, मूळ धातू आहे कृप, आणि त्याचं होतं कल्पते. कृप, कल्पते. कल्पते थोडस अवघड आहे समजायला. त्याने लिहिलंय होणे. आपण त्याला असं समजूया, समर्थ असणे. समर्थ असणे, किंवा मागे सुद्धा सांगितलं होतं मी, योग्य असणे, असं आपण मागे हा गेलेला आहे कल्पते धातू. ठीक आहे, तरी पण पुन्हा आलेला आहे तो. कृप, मूळ धातू आहे कल्पते, त्याचं भविष्य काळ होणार आहे कल्पिष्यते. म्हणजे जसा नॉर्मल भविष्य काळ आहे तसाच याचा सुद्धा होणार आहे, कल्पिष्यते. कल्पिष्यते म्हणजे कल्पना करणे. याचा थोडासा विस्तार करेन थोड्या वेळानंतर. ठीक आहे. वाक्य लिहित नाही कारण की धातू भरपूर आहेत. पलायते. पलायते म्हणजे काय? पळणे. पळणे, पळतो. पलायत त्याचं कसं होणार? पलायिष्यते. पलायिष्यते. सोपं. थोडंसं आधी लिहायला पाहिजे हे. ठीक आहे. द्युत. मागच्या पाठामध्ये मी हा द्योतक शब्द यूज केला होता, वापरला होता. ते द्युत. द्युत याच्यावरूनच काय होतं? द्योतते. द्युत, द्योतते. द्योतते म्हणजे काय? चमकणे दिले ह्यांनी. आपण मागे कशा अर्थामध्ये पाहिला होता? ज्ञान करून देणे. द्योतक आहे, द्योतक आहे असं मी म्हटलं होतं. पहिली क्रिया, दुसरी क्रिया पहिली क्रिया दुसऱ्या क्रियेचं द्योतक आहे, द्योतक आहे असं, म्हणजे चमकणे किंवा ज्ञान करून देणे. आपण त्या अर्थात घेतलं होतं. इथं द्युत, द्योतते. ऊचा ओ का झाला हे तुम्हाला माहिती आहे. मग याचं कसं होणार? भविष्य काळातलं रूप द्योतिष्यते. द्योत, त्याचं होणार द्योतिष्यते. सोपं आहे, एवढं अवघड नाही. लक्ष दिलं तर त्याला अजून कळून जाईल. नाही कळलं विचारा. वेप, पहिल्या अध्यायामध्ये हा शब्द येतो. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदुह्यते. वेप, वेप म्हणजे कापणे. मग आपण कंपते पण पाहिलंय, तो पण आहे आणि हा पण आहे. वेपते, कापणे, थरथर कापणे. वेपथुहु वेगळं रूप आहे. म्हणजे वेपथुहु शरीरम, वेपथुश्च शरीरम मे, माझं पूर्ण शरीर काय होतंय? कापते. मग वेप त्याचं होणार, वेप धातूला इष्य लावायचा आणि ते वेपिष्यते. बर, सोपं सोपं. इथे लिहूया. ठीक आहे. देन शेवटचं धातू आहे खालीच लिहूया. त्रप. त्रप त्याचं होतं त्रपते. मला सहन होत नाही, फास्ट टाईप केलं का. त्रप, त्रपते. आणि भविष्यकाळ होणार त्रपिष्यते. त्रपिष्यते. त्रपते म्हणजे काय? लाजणे, लज्जित होणे, लाजणे. मग हे बघा, स्पर्धिष्यते, आता भविष्य काळ वाचतो. शंकिष्यते, चेष्ट चेष्टिष्यते, कृप कल्पते, पलायिष्यते, द्युत द्योतिष्यते, वेप वेपिष्यते, त्रपिष्यते. हे काय आहे? सगळे धातू आहेत आणि त्याचे भविष्य काळातील रूप आपण पाहिलेले आहे. भविष्यकाळ. आता पुढे आपण वळतोय शब्दांकडे. पात्रम. पात्र, पात्र शब्दाचा एक अर्थ आहे भांड, आणि पात्र शब्दाचा अर्थ आहे अ, योग्य, किंवा सक्षम, किंवा योग्य. स्थान. स्थान, स्थान घ्या सध्या. स्थान. एक आहे भांड आणि एक आहे स्थान. पुढे याच्या पुढेच कंटिन्युएशन करूया. पुढे भाजनम. भाजनम हा सुद्धा काय? भांड किंवा स्थान याच अर्थामध्ये आहे. आस्पदम, भांड किंवा स्थान, तेच कॉपी करतो. आस्पदम, आस्पदम म्हणजे सुद्धा काय? स्थान.
आता सप्तमी विभक्तीची चर्चा करतायत म्हणून सप्तमी विभक्तीच्या अर्थाचे तत्सदृश तत्सम शब्द काय आपल्या पुढे ते आणतायत. आस्पदम म्हणजे काय? स्थान. 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 स्थानम या शब्दाचा अर्थ काय वेगळा सांगायची गरज नाही. स्थानम शब्दाचा सुद्धा अर्थ स्थानच आहे. स्थानम नपुंसकलिंग शब्द. पदम. पदम म्हणजे सुद्धा स्थानम. प्रमाणम. प्रमाणम हा वेगळा शब्द, याचा अर्थ आहे प्रमाण. प्रमाण म्हणजे ऑथेंटिसिटी. म्हणजे काय की अ, भक्ती करण्यासाठी तुकाराम महाराजांचा गाथा प्रमाण आहे. भक्ती करण्यासाठी अ, ज्ञानेश्वरी प्रमाण आहे. प्रमाण शब्दाचा अर्थ काय? तर एक ऑथेंटिसिटी. ठीक आहे, ऑथेंटिक. प्रमाण. हं. पुढे काय पुल्लिंग शब्द दिलेला आहे? एक देश. एक देश म्हणजे काय? एक स्थान. ते म्हणतात असं, परिभाषा आहे त्या वेदांतातल्या सुद्धा, की परमात्मा एकदेशीय आहे. जसं पांडुरंग कुठे आहे? पंढरपुरात. म्हणजे तो काय? एक देशी झाला, एका स्थानात झाला. एक देश, एक स्थान. आणि एक त्यांनी शब्द दिलेला आहे स्त्रीलिंग, तो आहे एकता. एकता म्हणजे एकत्व. आता एकता तुम्हाला माहित असावं म्हणून लिहितो. एकता हा तल प्रत्यय आहे. तुम्हाला पुढे येणार आहे तल प्रत्यय. तल प्रत्यय फक्त माहिती असावं म्हणून, म्हणजे पुढे आले म्हणजे तुमच्या कानावरून एकदा गेलंय असं तुम्हाला सोपं वाटेल. एकता. जसं पवित्रता, शुद्धता, हे काय सगळे तल प्रत्यय आहेत. त्याचा अर्थ काय होतो? प्युरिटी, वननेस. बघा इंग्लिशमध्ये नेस, प्युरिटी, ॲक्टिव्हिटी हे शब्द दाखवायसाठी कसं वेगळे रूप आहेत इंग्लिशमध्ये, तसं संस्कृतमध्ये सुद्धा तल प्रत्यय, एकत्व, वननेस. मग इतके शब्द त्यांनी आपल्याला दिलेले आहेत. मग या ठिकाणी आता थोडंसं आपल्याला सावध होऊन ऐकायचं आहे. कारण की मला सुद्धा हे कळायला सोपं आहे, पण क्लिक होत नाही. प्रॉब्लेम काय आहे, अडचण काय आहे? क्लिक होत नाही आपल्याला, की हां मला समजलं, असं नाही होत. आता बघा. हम्म, ठीक आहे. सप्त, दोन शब्द आपण पहिला समजून घेऊया. एक आहे विधेय आणि एक आहे उद्देश्य. बघा, त्यांनी हे दोन शब्द या पाठामध्ये वापरलेले आहे. जेव्हा पात्रम, भाजनम, स्थानम, पदम, प्रमाणम हे जे सगळे शब्द आहेत ते जेव्हा विधेय रूपामध्ये येतात. विधेय रूप म्हणजे काय? तर विधेय रूप म्हणजे ते विशेषण. मी तुम्हाला सोपं करून सांगतोय, हा अवघड विषय. विधेय म्हणजे ज्यावेळी ते विशेषण म्हणून येतात. कुठले शब्द? पात्रम, भाजनम, आस्पदम, स्थानम, पदम, प्रमाणम हे जेव्हा विशेषण म्हणून येतात, त्यांनी शब्द वापरलाय विधेय रूपाने. ठीक आहे. अजून सोपं करून सांगायचं म्हणजे हे जे पात्रम, भाजनम, आस्पदम हे जेव्हा दुसऱ्या शब्दांना जोडून येतात. सोपं झालं आता अजून. दुसऱ्या उदाहरण दिल्यावर अजूनच सोपं होईल. दुसऱ्या शब्दांना जोडून येतात. जोडून येतात तेव्हा त्यांना विधेय असं म्हणतात. काय म्हणतात? विशेषण किंवा दुसऱ्या शब्दां, जसं उदाहरण दिल्यावर कळेल, कृपापात्रम. मग आता हा पात्रम शब्द काय आलेला आहे? दुसऱ्या शब्दाला जोडून आलेलं. बघा इथे लिहितो आता उदाहरण. उदाहरण काय? कृपापात्रम. मग आता हा पात्रम शब्द फक्त पात्रम म्हणून आलाय का? नाही, कृपेला जोडून आलेला आहे. जसं पूजा स्थानम. पूजा स्थानम. मग हा स्थानम शब्द काय आलेला आहे? पूजेला जोडून आलेला आहे. पूजा स्थानम, कृपा पात्रम.
मग ज्यावेळी हे पात्रम भाजनम शब्द दुसऱ्या शब्दांना जोडून येतात त्यावेळी त्यांना विधेय हे नाव प्राप्त होतं. आणि त्यामुळे नियम काय लागतो, की हे सगळे शब्द ऐका, हे सगळे शब्द नपुंसकलिंग एक वचनच राहतात. नपुंसक नपुंसक लिंग एक वचनच राहतात, एक वचन होतात. म्हणजे जेवढे काही शब्द असतील, पूजा स्थानम वगैरे जे जोडून आलेले आहेत, कुठले शब्द पात्रम भाजनम पदम हे शब्द आस्पदम हे जर जोडून येत असतील तर ते काय एक वचनच होतात. बघा आता एक एक उदाहरण पाहूया, समजून जाईल. पहिला विधेय म्हणजे काय, विशेषण किंवा दुसऱ्या शब्दांना ते जोडून येतात, स्वतंत्र येत नाहीत ते. विधेय. हम्म, हा, हे जर नाही समजलं तर अजून एका पद्धतीने सांगेन, पण तुम्हाला याच्यातून समजूनच जाईल बघा. अ, गुणा हा किंवा गुणा हा काय दिले त्यांनी, ठीक आहे. गुणिण म्हणतो चला मी, गुणिन कळेल का नाही तुम्हाला, थांबा. देवा हा सोपं म्हणूया, देवा हा पूजा स्थानम संती. याचा अर्थ काय होतो, जे काही सगळे देव आहेत ते काय आहेत, पूज्य आहेत, पूजेचे स्थान आहेत. मग या ठिकाणी देवा हा आहे तर पूजा स्थानाने यायला पाहिजे, तर ते म्हणतात नाही. हा स्थानम शब्द विधेय आहे, म्हणजे दुसऱ्या शब्दांना जोडून आलेला आहे, किंवा हा देवाबद्दल आपल्याला सांगतोय. ठीक आहे, देवाबद्दल आपल्याला सांगतोय, विशेष माहिती देतोय. आणि हा स्थानम शब्द दुसऱ्याला जोडून आलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी नपुंसकलिंग एक वचनच होणार, पूजा स्थानमच. जरी देवा हा बहुवचन असलं तरी पण या ठिकाणी पूजा स्थानानी न होता देवा हा पूजा स्थानमच होणार, कारण की तो विधेय आहे. अजून एक उदाहरण पाहूया. हं. तुम्ही सगळे यूयम कृपा पात्रम स्थः. तुम्ही सगळे कृपापात्र आहात. मग हा पात्रम शब्द विधेय असल्यामुळे नपुंसकलिंग एक वचन झाला. जरी युयम बहुवचन असलं तरी सुद्धा तुम्ही सगळे कृपेचे कृपा पात्र आहात, म्हणजे कृपेचे पात्र आहात तुम्ही सगळे. मग या ठिकाणी आपण एक वचन केलेलं आहे. पुढे शेवटचं उदाहरण. आता एवढं समजलं, भरपूर झालं. विधेय म्हणजे विशेषण, विधेय म्हणजे दुसऱ्या शब्दांना जोडून येतात ते. ठीक आहे, किंवा समास झालेला असतो जर अजूनच ऍड करायचा असेल, पण नको, दुसऱ्या शब्दांना जोडून येतात ते. त्यांच्यामध्ये काय, नपुंसकलिंग एक वचन होतं. भवन्तः तुम्ही सगळे, प्रमाणमस्तः तुम्ही सगळे काय, प्रमाण आहात, प्रमाणम संती. तुम्ही सगळे काय आहात, प्रमाण आहात, ऑथेंटिक आहात. मग या ठिकाणी बहुवचन करायची गरज नाहीये. ठीक आहे, हा विधेय शब्द म्हणून आलेला आहे. मग उद्देश्य म्हणजे काय, तर जो अ, जे काय असतं, एक नाम असतं, नाम. जसं हे काय आहे, एक विशेषण आहे. उद्देश काय असतं, एक नाम असतं, आणि ते काय स्वतंत्र येतं, कशाला जोडून येत नाही, ते स्वतंत्र येतं. बघा, जसं आता मला म्हणायचंय 5 पात्र आणा. मग पंच पात्राणि, पात्रम पात्रे वनम वने वन, पंचपात्राणि आणय. मग आता या ठिकाणी बहुवचन का झालं, आपण काय 5 एखाद्या वस्तू विषय काय सांगतोय का, नाही, आपण त्याला काय स्वतंत्र नाव दिलंय, 5 भांडे घेऊन ये, 5 भांडे. मग 5 बहुवचन असल्यामुळे भांड्यांचं काय झालं, बहुवचन झालं. पंचपात्र आणि आणय, आणि हा पात्र शब्द काय आहे, स्वतंत्र येतो.
तो कशाला जोडून आलेला नाही. जसं कृपापात्र, दयापात्र, धर्मपात्र, धर्मस्थानम असं काय आलेलं नाहीये. म्हणून बहुवचन त्या ठिकाणी होतं. मग नियम काय? ज्यावेळी हे पात्रम भाजनम हे सगळे पद विधेय रूपाने येतील त्यावेळी नपुंसक लिंग एक वचन होतं. आणि ज्यावेळी ते उद्देश्य रूपाने येईल त्यावेळी काय होतं? बहुवचन सुद्धा होतं. मग ते नियम सांगतात. बाकीचे वचन सुद्धा होतील म्हणजे द्विवचन सुद्धा होईल. द्विवचन बहुवचन सुद्धा होईल. जसं इथं पात्र आणि बहुवचन झाले, कारण की ते विधेय रूपामध्ये आलेलं नसून उद्देश्य रूपामध्ये आलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण अं, समजून घेतलंय. पुढे बघूया आपण. अ महाराष्ट्रे, महाराष्ट्रे, महाराष्ट्रे अ, काय आहेत? अष्ट आठ विनायक स्थानानी संती. महाराष्ट्रामध्ये काय आहेत? आठ अष्टविनायकाची काय ठिकाणं आहेत. मग अष्ट आपण या ठिकाणी संख्या सांगतोय. आपण या ठिकाणी स्वतंत्र नाव घेतोय. म्हणून काय झालं? बहुवचन झालं. अष्टविनायकम स्थानानी. अष्टविनायकस्य विनायकाची ठिकाणं आहेत. आठ ठिकाणं आहेत म्हणून अष्टस्थानानी. अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला हे सांगितलं. तर विधेय आणि उद्देश्य धड्यामध्ये आल्यानंतर अजून आपण पाहूया. यांनीही तेवढंच दिलेलं आहे. समजा आपल्याला असं म्हणायचंय वेदांतामध्ये सहा प्रमाण आहेत. वेदांते षड प्रमाणानी संती. बघा, मग आता मी वेदांतामध्ये असणाऱ्या सहा प्रमाणांना सांगतोय. ठीक आहे. मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सगळे माझ्यासाठी प्रमाण आहात. मी काय म्हणतोय? सहा प्रकारचे प्रमाण आहेत. म्हणजे प्रत्यक्ष, उपमान, उपमान, अनुमान, अ, अनुपलब्धी, असे शब्द, असे वेगवेगळे प्रमाण आहेत वेदांतामध्ये. सहा प्रकारे ज्ञान होतं. मग मी तुम्हाला षड प्रमाणानी म्हणतोय. आणि ज्यावेळी मी असं म्हणेल की तुकाराम महाराज किंवा सगळे संत आपल्याला प्रमाण आहेत, त्यावेळी बहुवचन वापरायची गरज नाही. त्या प्रमाणाचा अर्थ मला वेगळा सांगायचा आहे, या प्रमाणाचा अर्थ वेगळा सांगायचा आहे. त्या प्रमाणाचा अर्थ विधेय आहे, या प्रमाणाचा अर्थ उद्देश्य स्वतंत्र नाम असा आहे. षड प्रमाणानी संती. अ त्रयः हम्म, नाही नाही, हे आलं पाहिजे ना स्थान. ठीक आहे, एवढं भरपूर झालं. पुढे वळूया. सोपं सोपं आहे आता. एकदा म्हणजे काय? मराठीमध्ये पण आपण एकदाच बोलतो, एक वेळ. एकदा संस्कृत मराठी इथे सारखंच आहे. सदा, सदा सुद्धा काय आपल्याला माहिती आहे? सदा नेहमी म्हणतो आपण. सदा सर्वदा सदा. फक्त गणपतीतच म्हणतो, असू द्या. एकतः एका बाजूने, एक ओर से, फ्रॉम वन साइड, एका बाजूने किंवा एका बाजूला. एका बाजूने म्हणजे एका बाजूने एक अ, वाघ येतो. एका बाजू एकत जसं आपण पाहिलेलं आहे हे. दक्षिणतः, पश्चिमतः, उत्तरतः, पूर्वीकडून, पश्चिमेकडून, पश्चिम की ओर वगैरे हे. एकदा, आता हे लक्षात घेण्यासारखं. आता हे सारखं येतं संस्कृतमध्ये इकडे तिकडे. एकदा म्हणजे एक प्रकारसे, एक प्रकारे, एक प्रकारे. वाक्य ज्यावेळी येतील त्यावेळी आपण सोडूया. एक प्रकाराने असं पण म्हणू शकतो. जसं द्विविधा,
दोन प्रकाराने. अ, त्रिधा द्विधा द्विधा दोन प्रकाराने. त्रिधा तीन प्रकाराने. बहुधा अनेक प्रकाराने. ठीक आहे, वाक्य येतील तेव्हा आपण पाहूया. सध्या थोडं अर्थ समजून घ्या. आता थोडं थोडं खोल होत चाललेलं आहे सगळं बरं का. एकदा, एकतः एका बाजूने, एकदा एक प्रकाराने. हम्म. हिंदीमध्ये एक प्रकार से असं. मग हे द्विधा त्रिधा आल्यानंतर आपल्याला अजून समजेल. नंतर आहे एक एक मात्र. एक मात्र, जसं मराठीमध्ये आपण म्हणतो केवळ किंवा एकच. मोक्षासाठी एकच मार्ग आहे ज्ञान. एक मात्रम, त्याचा अर्थ एकच. एक मात्रम. पुढे शब्द एक वारम, म्हणजे जसं द्विवारम दोन वेळा, एक वारम एक वेळ, असं म्हणूया आपण याला. एक वारम उत्पतती, एकदा उडी मारतो. द्विवारम उत्पतती दोन वेळा उडी मारतो. वारंवारम उत्पतती अनेक वेळा उडी मारतो. हे वार म्हणजे काय? वारम म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा हे सांगण्यासाठी येत असतो. एक वारम एकदा, द्विवारम दोनदा. नंतर शेवटचं आहे, नाही शेवटचं नाही. एक वार. नंतर आहे एकांत. एकांत म्हणजे काय? एकांतच मराठीमध्ये. एकांत, एकच अंत, शेवट आहे ज्याला, एकांत. नंतर एक विधः. एकविधः. एकविधः शब्दाचा अर्थ आहे एक, अं, एक प्रकारचा. द्विविधः दोन प्रकारचा. त्रिविधः तीन प्रकारचा. चतुर्विधः चार प्रकारचे. जसं भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये येतं, चतुर्विधा भजन्ते माम. उद्या येईल माझा श्लोक तो. चतुर्विधा भजन्ते, चतुर्विध चार प्रकारे. एकविध एक प्रकारे, एक प्रकारचा. दोन प्रकारचा, तीन प्रकारचे, चार प्रकारचे, पाच प्रकारचे. पंचविध पाच प्रकारचे. षड्विध सहा प्रकारचे. असं पुढे पुढे येणार आहे. आपल्याला फक्त एक प्रकारचा या ठिकाणी पाहायचा आहे. पुढे शब्द आहे एकाकिन. आता इथे थोडस आपल्याला ते खोल नेणार आहेत. एकाकी म्हणजे एकटा. एकाकी. आता एकाकी हा शब्द, त्याचा शेवट कशामध्ये होतो बरं? त्याचा शेवट इन मध्ये होतो. इन. एकाकीचा शब्द इन मध्ये होतो. म्हणजे अकारा शेवटी जर अ असेल तर त्याला काय म्हणतो आपण? अकारांत. शेवटी जर आ असेल आकारांत. शेवटी जर ई असेल ईकारांत. शेवटी या ठिकाणी काय आहे? इन आहे. इन. ठीक आहे, नुसतं न आपण नाही बोलू शकत. इन. मग हा काय? इन्नंत शब्द आहे. मग तो इन्नंत शब्द आपल्याला थोडासा वेगळा चालतो, कारण की तो शब्दच वेगळा वेगळा आहे. मग तो चालताना पण कसा चालणार आहे? वेगळा चालणार आहे. एकाकिन. मग हे अष्टाध्यायी.com आपलं काय आहे? ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन. काहीही पाहिजे तुम्हाला, या ठिकाणी जाऊन बघा. कसा चालतो तो? थोडासा वेगळा चालतो. आता अशा प्रकारचे शब्दही आपल्याला काय हळूहळू शिकावे लागतील बघा. मग हा नकारांत पुल्लिंग शब्द आहे. मग स्त्रीलिंगात पण चालणार का? हो चालेल. पहिला पुल्लिंग शिकून घेऊया आपण. अ, एकाकी, एकाकिनव. फक्त वाचणार आहे आपण, काय जास्त नाही पाहणार. जेवढं या पाठात लागेल तेवढंच आपण पाहूया. बघा, पण इन्नंत शब्द आहे किंवा नकारांत इथं म्हटलेलं आहे. इन्नंत शब्द आहे, नकारांत बघा. इन्नंत पण म्हटले आणि नकारांत पण म्हटले. इन्नंत शब्द एकाकी, एकाकिनव, एकाकिन. खरं तर हा खूप सोपा शब्द आहे, पण अशा प्रकारचा शब्द तुम्ही पहिल्यांदाच बघताय, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा अवघड वाटेल. हे सगळ्यात सोपे शब्द, रामपेक्षा पण सोपे शब्द आहेत हे. कारण की ह्यांचे रूप वेगवेगळे नाही बनत, समानच बनतात. जसं भगवान, भगवत शब्दाचं भगवते होतं, तसं एकाकीन एकाकिने.
तुम्हाला कळून येईल ते. जसं भगवत शब्दाचं भगवता होतं, फक्त आ लागतो. तसं इथं एकाकीनला फक्त आ लागला, पण पुढे एकाकी, एकाकिनौ, एकाकिनः, एकाकिनम, एकाकिनौ, फक्त ऐकायचं आहे आपल्याला. काही पाठही करायचं नाही, काही नाही. एकाकिनः, एकाकिना, एकाकीभ्याम, एकाकीभिः, एकाकिने, एकाकीभ्याम, एकाकीभ्यः, एकाकिनः, एकाकीभ्याम, एकाकीभ्यः, एकाकिनः, एकाकिनोः, एकाकिनाम्, एकाकिनी, एकाकिनोः, एकाकीषु, हे एकाकिन, हे एकाकिनो, हे एकाकिनः. एकटा, रामः एकाकी चिंतयति. राम एकटा चिंतन करतो. एकटा. रामः एकाकी चिंतयति. सीता एकाकिनं रामं पश्यति. सीता एकट्या रामाला पाहते, जो की एकटा आहे, एकटा पडलेला आहे, एकटा आहे त्याला पाहते. सीता एकाकिना रामेन सह गच्छति. एकट्या रामाबरोबर सीता जाते. एकाकिने रामा, एकट्या रामासाठी सीता अ, रामम त्यजती. एका रामासाठी सीता रामासाठी, एका रामासाठी सीता रामाला टाकते. एकाकीने, एकाकिनः, एकाकिनः रामात, एकट्या रामापासून ज्ञान प्राप्त होतं. एकाकिनः रामस्य, एकट्या रामाचा दास हो. जो की एकटा आहे, ज्याला कोणी नाही, अशा रामाचा दास हो, एकाकी. एकाकिनी रामे, एकट्या रामामध्ये विश्वास ठेव. एकाकी हा शब्द आपण पहिल्यांदाच पाहिलेला आहे. एकाकी, एकाकिनो, एकाकिनः इन्नंत शब्द आहे. अ, अशा प्रकारचे शब्द येतील पुढे. हा अवघड नाही, सोप्यातला सोपा आहे. मग आता आपण या पाठाचे जे वाक्य आहेत त्या वाक्यांकडे पुढच्या हाफमध्ये वळूया. एकदा पुन्हा क्विकली रिवाइज करूया. तर आज पण आपण याला नकारांत का म्हणतात? न आता शेवटी याची म्हणून कसं आपण नकारांत. सोपं बघितलं. हं? न शेवटी म्हणून नकारांत. अच्छा, नकारांत. ओके ओके. अर्थ तसा शब्दाचा नकारांत नाही पण. हम्म, ठीक आहे. हम्म, तर याचा उद्देश आपण बघितलं जसं विधेय एकटंच येतं म्हणजे एकवचनच राहतं. हा. पण उद्देश एकवचन पण, बहुवचन पण, द्विवचन पण असं हो. तिन्ही होऊ शकतं ना. येस. जसं एकम पात्रम आणूया. एक पात्र आण बघू. ओके, ते पण होतं एकम म्हणजे पात्रम उद्देश आणय. तिन्ही आहे. आता मी एक काय म्हणतोय, पात्र एक पात्राला म्हणतोय. ठीक आहे. म्हणजे असे हे शब्द आहेत जे आपण सगळ्यांसाठी अ, एक वचनच वापरतो. माझी सगळी मुलं आदर्श आहेत. मग हे आदर्श बहुवचन आहे का? मग मे सर्वे पुत्राः आदर्शम अस्ति. ते काय आहेत? आदर्श मुलं आहेत. मग मुलं जरी सगळे असले तरी आपण काय वापरणार? एक वचन, कारण की आपण विधेयक म्हणून त्याला वापरतोय. आणि अजून आहे हो याच्यामध्ये. मला ही पूर्ण एकदम स्पष्टता जास्त नाही, पण आपण ज्यावेळी अ, काय बोलतो, नाम म्हणून वापरतो किंवा स्वतंत्र म्हणून वापरतो, त्यावेळी इतर वचन सुद्धा होतात. एवढंच मी सुद्धा लक्षात ठेवले सध्या. ठीक आहे. हे सगळे वापरावरती, तुम्ही कसे वापरताय त्याला. सध्या आपण एवढंच लक्षात घेऊया. हे जेव्हा दुसऱ्यांना जोडून येतात, स्थान, भाजनम, आस्पदम, पदम, स्थानम, त्यावेळी आपण त्यांना नपुंसकलिंग एकवचनात वापरायचं. आणि ज्यावेळी ते स्वतंत्र येतात, पात्रम, प्रमाणानी, पात्राणी, त्यावेळी आपण त्यांना बहुवचनात किंवा अन्य कुठल्याही वचनात वापरायचं. ठीक आहे. वाक्यांकडे आपण वळूया आता.